सवकर आले आणि स्कोरबोर्ड आता 22 ला जाऊन पोहोचले. अगदी 2 पायांच्या मधोमधून चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. दोन महत्वाचे फलंदाज तर बाद झाले पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर पांडुरंग रघुवीर हा आता थांबण्यासाठी तयार नाही आहे आणि पांडूला घ्यावंच लागेल. संघ संकटामध्ये आहे, त्या संकटामधून संकट मोचक म्हणून तुम्हाला खेळणं गरजेचं आहे, कारण उद्या देखील एक 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू अजून बाकी आहेत. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. यावेळेला आता थोडासा चेंज ऑफ पेस केलाय, कमी गतीचा बॉल, बिंदी चेंडू डॉट बॉल आलाय. आता नंतर पुढचा आता चेंडू कसा टाकला जाईल. पांडुरंग रघुवीर मात्र त्या ठिकाणी तयार आहेत. आता बाहेरचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्राच आहेत. दुसरा षटक मात्र संपत नाहीये, खूप सारे चेंडू टाकून झालाय. मुसा दिग्वकी 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा मोठा फटका खायचा आहे. परत एकदा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच आहेत, एक्स्ट्रा खूप दिलेत या ओव्हर मध्ये. एक्स्ट्राच दिले जातात. अनुपातांची नाव आपण पाहिली. एक जलद गतीचं अर्धशतक देखील आपण बघितलं होतं आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. 24 रन स्कोरबोर्ड वरती आहेत आणि या बॉल वरती लॉंग ऑफच्या परिसरामध्ये आविष्कार अगदी या ठिकाणी कॅच पकडतील आणि इथे पांडुरंग रघुवीर यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 3 विकेट्स 24. अमानला पाठवलंय. अमन आयनरकर आलाय. क्रमांक 5 वरती अमन आयनरकरला पाठवलंय. इथे आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक चांगला टोटल ठेवायचं आहे, तर इथे पार्टनरशिप आहे ती बिल्ड करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती लगेच कॅप्टन आहेत जे अनुप देशमुख, त्यांनी आविष्कार यांना मात्र तिसरं षटक देण्यासाठी आता पाचारण केलंय. या पुढची मॅच असेल आरवी एंटरप्राइजेस विरुद्ध संतोष एजन्सी. पुढची मॅच जी आजच्या दिवसाची शेवटची खेळवली जाईल. उद्या सुपर डुपर संडे आहे. उद्या ग्रँड फिनालीचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक आकडू टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल आहे. एक परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आविष्कारनं मागच्या मॅच मध्ये देखील सुरेख गोलंदाजी केली. यावेळेला संघ थोडासा लडखडात होता, तेव्हा देखील एक कमालची बॉलिंग. तिसरं षटक मात्र अंपायरचा इशारा. आता व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राज मिळतील. आता आविष्कार देखील कुठेतरी बाउन्सर बॉल टाकण्याचं काम करतायत आणि त्या आविष्कारांना चांगलं चेअरअप करताना देखील अनुप देशमुख दिसत आहेत. आणि काय नाही, जर का गोलंदाजाचा कॉन्फिडन्स जर का वाढला ना, आणि यावेळेला घसीटला ऑप्शनच्या बाहेरून आणि पूर्ण मात्र 6 रन्स मिळतील. सिक्सर आलाय. 31 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. पुन्हा एकदा आमे, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर अनुप देशमुख आहेत.
पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला खेळलं गेलं शतरक्षक असेल. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील देवा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. या षटकातील तिसरा षटक आहे. बत्तीस रन स्कोर कार्ड वरती आहेत. 3 महत्वाचे विकेट्स देखील गेलेले आहेत. आविष्कार वायकर गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. अमान ऐनलकरच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल फेस करेल आविष्कार याचा. यॉर्करला येत आहे. हेलिकॉप्टर घुमवले. फॉलो थ्रू मध्ये गेलेत. चेंडूला कलेक्ट करतील. डॉट बॉल येतोय. बिंदी बॉल टाकलाय आणि खरंच काबिले तारीफ एक सिक्सर आलाय. त्याच्यानंतर संपूर्ण थांबवलंय. बॅटिंग करणाऱ्या अमानला देखील थांबवलं. आणि अनुप देशमुखनं सुरुवातीलाच या गोलंदाजाला लगेच पीक केलं होतं. ज्यावेळेला ऑप्शन मध्ये आपण त्यांना पाहिलं. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. सुरेख गोलंदाजी आणि जो फलंदाज आहे त्याच्या बॅटचा चेहरा आहे लवकर बंद झाला. त्याच्यानंतर जे लक्ष होतं जे नजर होती ती देखील अगदी चेंडूवरती हटली होते. त्याच कारणास्तव बघा त्याला खेळणं कठीण गेलंय. आणि असे जे चेंडू आहे ज्याच्यावरती आपण पूल करतो. जे का पूल अनेक खेळाडू चांगले खेळतात आता टेनिस क्रिकेटमध्ये. पण तू अगदी लेदरमध्ये जर पाहिजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यांचा जो पूल आहे ना अगदी अनेक जण मात्र त्या शॉटच्या प्रेमात पडतात. अनेक क्रिकेटपटू आहेत ते. आणि सरळ यावेळेला अनुप सांगतात की हा चेंडू मात्र तुम्हाला पकडायचाच होता. पण तो सरळ वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचले 36. लॉस ऑफ 3 जयराज फायटर्स. आणि यावेळी चांगली गोलंदाजी मुसादिक गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अनुपनं थोडं स्वतःला मागे ठेवलं. मुसादिकला गोलंदाजीसाठी क्रमांक 4 षटक देखील दिलंय. बंड्या शिर्केच्या विरोधामध्ये कारण गती कमी आहे मुसादिकडे. कारण बंड्या शिर्केला गती पसंत आहे. याच कारणास्तव मात्र कमी गतीचा जो बॉलर आहे त्याला मात्र गोलंदाजीसाठी 4 षटक देखील दिलंय. एक सिंगल मात्र घेतलाय. धावचेची संधी आपल्याला पाहायला मिळू शकली असती. त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. आ 37 रन स्कोर कार्डवरती. याच्या नंतर आरवी एंटरप्राइजेस आणि संतोष एजन्सी दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. आजच्या दिवसातील पुढची जी मॅच असेल ती शेवटची खेळवली जाईल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे परंतु अंपायर्स सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि अंपायर्सने योग्य डिसिजन देखील दिले. कारण फलंदाज जे आहेत आपण पाहिलेत त्यांना खूप बाहेर ऑलरेडी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर अगदी ते शफल होताना दिसत आहेत. आणि यावेळेला रडार मध्ये होता आणि चेंडू डाऊन द ग्राउंड. या बॉलवरती मात्र येतो मॅसिव्ह स्ट्रोक ब्रँडेड षटकार.
43-43 झालेले आहेत. एक सिक्स पाहायला मिळाला आमानच्या बॅटमधून जो का ऑनला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहेत. अनुप देशमुख या बॉलवरती केवळ एक सिंगल असेल आणि षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परत एक कुठेतरी बंड्या शिर्के जे बॅटिंगला आले त्याचं प्रेशर गोलंदाजावरती आहे का, हे दडपण आपल्याला पाहायला मिळते का, एक्स्ट्राज पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा खूपच लांब आहे. अगदी क्लास स्ट्रोक आहे. अगदी प्रॉपर कनेक्ट देखील झाला नव्हता. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे आता 51 रन स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हर नंतरला 3 खेळाडू बाद जयराज फायटर्स. अक्षय फाटक गोलंदाजी ट्रॅक वरती आले. राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. मागच्या मॅच मध्ये हो पहिलाच बॉल हवाई सफर विनामूल्य 6 रन्स या ठिकाणी आपण पाहतोय. सिक्सर्स पाहायला मिळालाय. 57. आपण बघितला मागचा जो स्ट्रोक होता, म्हणजेच आपण ज्या वेळेला हवेमध्ये एखादा स्ट्रोक खेळतो किंवा आपल्याला जर हवेमधून ट्रॅव्हल करायचं असेल तर त्याला चार्जेस आता लागतात हवा यात्रेवरती जाण्यासाठी. तो मागचाच बॉल जो होता त्याच्यावरती विनामूल्य हवाईची सहर करताना आपण पाहिलं होतं चेंडूला. 57 रन 57 रन स्कोर कार्ड वरती आता लागलेत. परंतु कमबॅक अगदी भन्नाट पाहायला मिळू शकेल इथून. पुन्हा एकदा त्याच दिशेने मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक दुसरा 6 येतोय. चांगलीच या ठिकाणी बॅटिंग आता अमान ऐनरकर यांच्या माध्यमातून पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 63 रन स्कोर कार्ड वरती, ज्याच्यामध्ये 8 बॉल फेस करत असताना अमाननं 23 बनवलेत तर बंड्यानं 8 बॉल मध्ये 21 बनवलेत. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु या बॉलवरती आता 4 मिळणार आहेत. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे. सिक्स्टी 67 आहेत. असं वाटलं होतं 60 पेक्षा कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम करू शकतील, परंतु अमान थांबत नाही आहे. आणि यावेळेला फुल टॉस बॉल आहे. त्या फुल टॉस वरती चौकार पाहायला मिळतोय. चौकार
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 71 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. अमान 10 बॉल मध्ये 31 धावांवरती खेळतोय. ओ पुन्हा एकदा यावेळेसचा मागच्या 2 पेक्षा खूप लांब गेलाय आणि इथे मात्र संपूर्ण 6 रन्स मात्र मिळणार आहेत. हो यावेळेला पुन्हा एकदा रडार मध्ये होता. सुरुवात 6 न या षटकाचा अंत देखील 6 रच केलाय. षटक क्रमांक शेवटचं देखील संपलं. 83 रन्स स्कोर बोर्ड वरती लागलेत. 84चं टार्गेट आहे ज्याच्यामध्ये 12 मध्ये 43 रन्स वैयक्तिकरित्या अमान ऐनरकर याचे पाहायला मिळाले. आरवी एंटरप्राइजेस आणि संतोष एजन्सी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घेत आहोत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. आरवी एंटरप्राइजेस आणि संतोष एजन्सी टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. अनिकेत तेरेकर आणि अमेय पालकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये अनिकेतनं टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. आता तशाच प्रकारचं या 84 धावा पाठला करत असताना तुम्हाला घ्यावं लागेल. असं वाटलं होतं का कदाचित जयराज पाटलाचा संघ 60 ते 65 धावांपर्यंतच पोहोचेल, पण तो ज्याप्रमाणे जी बॅटिंग अमान ऐनरकरची आपण पाहिली अगदी पाहण्यासारखी.
आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, आरवी एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर संतोष एजन्सी. सर टॉस करतोय आपण. या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली. सेकंड इनिंगला 84 रन्सचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल एक सिंगल आला आणि स्ट्राईक मार्कवरती बंड्या शिर्के स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. गोलंदाजी करतायत, त्यांना माहिती आहे ही मॅच खूप महत्वाची आहे. तर समोर फाटक डेव्हलपर्स या टीमसाठी देखील महत्वाची मॅच आहे. यावेळेला चांगला स्लॉफ्टेड स्ट्रोक आहे. अनिकेत तेरेकरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. हो चांगला बॉल आहे. या ठिकाणी एक रन्स घेतला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? हा आनंदाचा मामला आहे. धावचीची संधी, परंतु इथे भन्नाट वेगानं 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलंच षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 84 धावांचा पाठलाग करतायत. बॅटिंग करणारा फाटक डेव्हलपरचा संघ आहे आणि षटकर चौकारांची आतिषबाजी बहुसार करावं लागेल तरच या टोटल पर्यंत पोहोचू शकणार. अंपायरचा इशारा मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल असणार आहे. पुढचा बॉल टाकला जाणार आहे. इथे फुल टॉस बॉल देखील मिस झालेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असू शकेल. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण पाहिला आणि आता स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये चाललंय. 10 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील 10 रन स्कोर कार्ड वरती. आम्ही पालकरला मात्र मिस्टर कन्सिस्टंट या नावाने नक्कीच त्यांना संबोधलं जातं. लक्ष्मणच्या थोडं बाहेरचा बॉल आणि इथे मात्र एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जाणार आहे. 11 रन स्कोर कार्ड वरती. यावेळेला आपण पाहत आहे तर 1 रन मिळून जाईल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय विदाउट लॉस 12 रन्स.
14 रन झालेले आहेत. 14 धावा. The match between JRS Fighter and Fatak Developers is going on the historical ground of the Azad Maidan. And JRS Fighter scored 83 runs in the 5 overs. And the second over is progressing. And the next ball is facing by the Amay Palkar. Fatak Developer scored 15 runs. Runs scored by the Fatak Developers, and the second over is progressing. And we are appreciating all the organizers of the Dapoli Monsoon Premier League 2025, Jatinji Salgaonkar, and the batsman hit the ball and fielder well field towards the mid off. On. Sorry. 19 runs scored by the Fatak Developers. 19 runs. Second over is progressing. (22) 22. चला 18 बॉल मध्ये आता 62 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली पार्टनरशिप देखील 12 बॉल मध्ये 22 धावांची झाली. फर्स्ट विकेट साठी ही पार्टनरशिप आपण पाहतोय.
चला फार वेळ जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे. पुढे अजून एक सामना होणं गरजेचं आहे. अठरा बॉल मध्ये आता पुढे जर पाहायला गेलं तर अजून 62 धावांची आवश्यकता आहे. अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट असतील सागर साळवी यांच्या विरोधामध्ये. ओ यावेळेला चांगलाच स्ट्रोक आहे, चेंडू मात्र सरळ हवाई यांना केलाय. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती 6 आपण पाहिला, 6 ठोकत असताना अमेय पालकर मात्र हार म्हणणारा खेळाडू नाहीये, शेवटपर्यंत झुंज देणारा खेळाडू राहिलाय. आपण कन्सिस्टंट पणा आहे त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने आहे, हवेमध्ये बॉल आहे आणि इथे मात्र अमेय पालकरची एक मोठी विकेट. एक 6 आला. त्याच्यानंतर मात्र सागर साळवी यांना एक थोडासा शॉर्ट ऑफ लाईन बॉल टाकला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा मोठा फटका, प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि विकेट स्वतः झाला. अनुप देशमुख स्वतः गेलाय. अनुप देशमुख. सागर तयार असेल अनुपच्या विरोधामध्ये कोणत्या रणनीतीनुसार गोलंदाजी करणार हे देखील पाहावं लागेल. असं वाटलं होतं की या बॉलला अगदी भिरकावून लावतील, सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकेल, परंतु तसं नाहीये. अलोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला अनुपनं. असं वाटलं की या बॉलला तुम्ही मोठा स्ट्रोक घेऊ शकला असतात, परंतु तसं नाहीये. अलोंग द कार्पेट खेळलं या बॉलला. 29 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. खूप सारे रन्स पाहिजेत. राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेत तेरेकर आहे. यावेळेला चाबूक स्ट्रोक आहे. वाडीश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ 6 रन्स. अनिकेत तेरेकर देखील आता चांगल्या लय मध्ये दिसतोय. एक चांगल्या लय मध्ये देखील आपण पाहिले. 35 रन स्कोर बोर्ड वरती. पुन्हा एकदा या वेळेला नाही, हे नाहीये, कारण अगदी जो बॅटचा चेहरा आधी बंद झालाय, त्याच्यानंतर मग तो चेंडू निघून गेलाय. कमी गतीचा वापर केला
चेंज ऑफ पेस व्हेरिएशन होतं या बॉलमध्ये, कारण बॅटचा जो फेस आहे तो आधी बंद झाला, त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. हो, यावेळेला पुन्हा एकदा डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, याही वेळेला 6 रन्स मिळणार आहेत. चला, नो टीम मीटिंग जास्त वेळ नकोय, फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. चला, जास्त टीम मीटिंग नकोय. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 41 रन्स स्कोर बोर्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 43 रन्स पाहिजेत. अनुप देशमुख स्ट्राईक ला असणारच आहे. 12 बॉल मध्ये 43 रन्स पाहिजेत. यावेळेला भिरकावलाय आणि स्क्वेअर लाईक बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 रन्स मिळत आहे. षटकार अकरा बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. येतो स्टीव्ह जाके, पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. अजून सामना मात्र संपला नाही आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खायचं होतं. 1 रन्स घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होणार का? धावचीची संधी, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये भन्नाट वेगानं मात्र हे दोन्ही खेळाडू सुखरूपी दाखल झालेत. 2 रन्स घेतले. 10 बॉल मध्ये आता 35 पाहिजेत. याच्यासाठी आता दोन्ही बाजूने तुम्हाला पिटाई करावी लागेल. आणि कितीकडनं मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल वरती 2 मॅक्झिमम टोकले आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये या संघाला बनवून ठेवलंय. फाटक डेव्हलपरचा संघ या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करताना दिसला होता. खूप सारे रन्स आपण पाहिले होते, शेवटच्या षटकामध्ये आले होते आणि त्याच्यानंतर मात्र इथे पलटवार करण्यासाठी अनुप देशमुख आणि अनिकेत तेरेकर हे दोघं मात्र तयार आहेत. इथे फुल टॉस बॉल मात्र का लोक द कार्पेट खेळत आहेत. याचं मात्र जे गुण आहे ते उलगडलं नाही अजूनपर्यंत. आपण मागच्या वेळेला देखील पाहिलं असाल, एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, तिथे देखील मोठा फटका आला नव्हता. याही वेळेला फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला देखील लोक द कार्पेट करण्याचा प्रयत्न केला. नऊ बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. इथून जर का 2 मोठे प्रहार झाले तर पुन्हा एकदा सामना जिवंत राहू शकेल. 2 मोठे प्रहार करावे लागतील. हा चांगला बॉल टाकलाय, सरळ जड मध्ये होता. कारण अनिकेत तेरेकर जे यॉर्कर लाईनचे बॉल आहेत ते अगदी रिस्ट मधून पॉवर जनरेट करतात आणि सरळ मात्र समोरच्या दिशेने खेळत असतात. त्यांच्या विरुद्धामध्ये कोणती रणनीती असू शकेल. 8 बॉल आणि 32 धावांची इथून पुढे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फाटक डेव्हलपर्स या टीमला. थोडीशी चर्चा देखील करतायत. या सायंकाळच्या सत्रामधले ही मॅचेस आहेत. त्याच्यानंतरला आजच्या दिवसातील पुढची जी मॅच होईल ती शेवटची खेळवली जाईल. RV5 एंटरप्राइजेस विरुद्ध संतोष एजन्सी. संतोष एजन्सी या टीमने टॉस तर जिंकलेला आहे. काही वाटत त्यांचं देखील डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल. 8 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा 8व्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतो.
7 बॉल आणि त्याचबरोबर 31 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 31. चांगला यावेळेचा फटका आहे. वेल स्टॉप. वाह, काय चेंडू अडवलाय, रस वाचवण्याचं काम केलंय. आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 55 झालेत. 6 मध्ये 29. थँक्यू. 6 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 29 धावांची आवश्यकता म्हणजे तुम्हाला 5 मोठे प्रहार. मनोज पवार गोलंदाजी मार्क वरती असणार आहेत. सहा बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 29 आणि कितीतरी स्ट्राईक मार्क वरती आहेत. हा पहिलाच बॉल आहे. पहिल्याच बॉल वरती एक मोठा प्रहार केलाय आणि पहिल्याच बॉल वरती 6 पाहायला मिळतो. अनिकेत तेरेकर वा मॅच मध्ये पुन्हा एकदा एक इंटरेस्ट, एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. पाच बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 23 पाहिजेत. मनोज पवार यांच्या विरोधामध्ये अनिकेत तेरेकर आहे. पुढचा बॉल आहे. मॅच मोठी बनणार का फाटक डेव्हलपर्स संघ की समोर जयराज फायटर्स. यावेळेला देखील साबुक स्ट्रोक आहे. चेंडू मात्र या ठिकाणी वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चान्स मिळणार आहेत. चौकार आलाय. चार बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स पाहिजेत अजून. चार बॉल 19 रनची गरज आहे आणि इथे मात्र हा फटका फसलेला आहे. बॅट बॉलचा अजिबात संपर्क नाही. 3 बॉल आणि त्याचबरोबर 3 बॉल मध्ये अजून देखील 19 धावांची गरज आहे. आणि खूप सारे प्रयत्न केलेत, मेहनत तर घेतली, स्ट्रगल दिसला या खेळाडूचा, परंतु खेळण्यासाठी तो अजून देखील तयार आहे. 3 बॉल 19 धावांची गरज.
चेंडू हवेमध्ये आहे, खूप उंच गेलाय. या बॉलवरती केवळ 2च रन्स मात्र घेतलेले आहेत. स्कोर कार्ड मात्र आता थोडं पुढे सरकेलं. 67 2 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा एक यॉर्कर लेन्सचा बॉल आणि केवळ या बॉलवरती एक सिंगल मिळेल. 68 रन स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. आता इथून मात्र बघा विजय मिळवणं शक्य नाहीये. जयराज फायटर्सचा संघ जो आहे विजयाच्या दिशेने आता मार्गस्थ झालाय. संपूर्ण मॅच वरती आता अगदी कब्जा केलाय. सो मॅच आता ताब्यामध्ये आहे. एक बॉल आणि 16 धावांची गरज आहे. एका बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. याच्या नंतर संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर आरवी एंटरप्राइजेस. शेवटचा बॉल आहे आणि हा सामना मात्र जयराज फायटर्स या टीमनं जिंकलेला आहे.
चला मॅचला सुरुवात होते आजच्या दिवसातील शेवटची मॅच. टॉस संतोष एजन्सीनं जे पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि पहिल्याच बरोबर 6 अगदी सरळ कॅमेरामॅनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 रन्स आलेत. सिद्धार्थ केळसकर याच्या बॅटमधून एक सुमधुर फटका आपण पाहिला. पहिलाच बॉल एक आक्रमक स्ट्रोक साई तवसाळकर, सिद्धार्थ केळसकर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने असेल. याही बॉलवरती सरळ 4 रन्स लिहून ठेवलेले आहेत. चौकार पाहायला मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती 10 रन्स नक्कीच आलेले आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आहे. चेंडूच्या मागे ज्यावेळेला क्षेत्ररक्षक जातील इथे टोटली या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 2+1 = 3 असे 3 रन्स मात्र ऍड करावे लागतील. आणि येणारा पुढचा बॉल म्हणजेच फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल आहे. सायंकाळच्या सत्रातली मॅच आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहत असाल तर समोरच्या दिशेनं ज्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. इथे समोरच्या दिशेनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेनं असतील तैनात. जोपर्यंत चेंडूला थ्रो करतील तसे 2 रन्स मात्र आता या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड आता मात्र या ठिकाणी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. ऑप्शनच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा आलेला आहे. पावसाळी क्रिकेट आहे. वरुणराजाचं आगमन देखील. मान्सून दापोली मान्सून प्रीमियर लीग या ठिकाणी आपण बघतोय. हवेमध्ये बॉल होता परंतु जोपर्यंत चेंडू मागे पोहोचणार आहे अशा अगोदर 2 रन्स देखील या दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी कंप्लीट करताना आपण त्यांना पाहिले. सिद्धार्थ केळसकर असेल, साई तवसाळकर आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक महागडं आपण पाहतोय. एक्सपेन्सिव्ह षटक आपण पाहिलं गेलेलं. संतोष एजन्सी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथे लोक द कार्पेट खेळायला गेले. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असणारे तिथे चेंडूला मात्र थांबवण्याचं काम केले. 2 रन्स मात्र घेतलेले आहेत. योग्य वेळेचा नकार दिला गेलाय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 20 रन्स विदाउट लॉस. आरवी एंटरप्राइजेस.
पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स आले आणि आताच्या नंतरला जे आयकॉन खेळाडू म्हणजे अक्षय निवते आता ट्रॅक वरती आले. राऊंड द विकेट या पाऊंडच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन्स मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता, केवळ आणि केवळ 1 रन्स मिळेल आणि स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकणार आहे 21 च्या आकड्यावरती. 21 झालेले आहेत. 7 बॉलमध्ये 18 रन्स तर सहित उसळकरनं एकच बॉल फक्त फेस केला ज्याच्यामध्ये त्यांनी 1 रन्स फक्त बनवलाय. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राऊंड द विकेट असेल आणि इथे सिद्धार्थच्या बॅटमधून एक पुन्हा घनागती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. उद्याच्या दिवसातील ज्या 2 मॅचेस आहेत, उद्याच्या दिवसातील फाटक डेव्हलपर्स आणि दापोली फायटर्स आणि त्याच्यानंतर मग जयराज फायटर्स आणि मग सुपर किंग्स दापोली, उद्याच्या सकाळच्या सत्रातल्या त्या 2 मॅच अगदी महत्वाच्या असू शकणार आहेत. हळव्या बॅटने या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धार्थ आणि त्याचबरोबर साई तवसाळकर हे जे 2 खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडू मधला ताळमेळ अगदी सुरेख आहे आणि एकमेकांवर विश्वास देखील आपण पाहतोय. कारण एका संघाकडून खेळताना आपण सातत्यानं पाहिलं या दोन्ही जे फलंदाज आहेत त्यांना, आणि लीग फॉर्मॅट मध्ये देखील एकाच संघाकडे खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष एजन्सी हा जो संघ आहे त्याने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. 4 मॅच ते प्ले केले ज्याच्यामध्ये त्यांनी 1च पराजय झाले आणि 3 मात्र ते जिंकलेत. ऑनच्या परिसरामध्ये चेंडूला खेळलं गेलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तो आणि चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये फेकतील त्याच्या अगोदर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट आणि हे स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं या ठिकाणी बघा पुढे सरकत असताना 30 रन्स. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय निवतेवरती देखील एक दुसऱ्या चेंडूवरती प्रहार झाला होता, त्याच्यानंतर देखील आपल्याला एक चांगला कमबॅक बघायला मिळाला. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे सुरेख कॅच पकडली आहे. फलंदाज साई तवसाळकर यांना मात्र स्वास्थ्यामध्ये मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. असला आता या ठिकाणी राहुल आगरे क्रमांक 3 वरती आलाय. राहुल आगरेला पाठवलं गेले क्रमांक 3 वरती. एक महत्वाची विकेट. साई तवसाळकर मागच्या मॅचचे हिरो ठरले होते. काय बॅटिंग केली होती, सरळ मात्र जड मध्ये टाकला होता बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतलाय म्हणजे स्ट्राईक मार्क वरती आता राहुल आगरे राहणार आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 31, लॉस ऑफ 1 आरव्ही एंटरप्राइजेस.
संतोष एजन्सी या टीमचा देखील एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय आयुष कोथरकर. चांगला बॉलर आहे. एक चांगली संधी देखील मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. काय बॉल टाकला. भन्नाट वेग होता त्या चेंडूमध्ये. कीपरना देखील त्यांनी बीट केलं. पहिल्यांदा त्या बॅटर्सला बीट केलं आणि त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्या कीपरनं देखील बीट करताना आपण बघितलं. वाईट +2 असे 2 रन्स टोटली 3 रन्स ऍड करावे लागतील. पहिलाच बॉल आयुषनं भन्नाट वेगाने टाकला. खूप वेग होता त्या बॉलमध्ये आणि त्याच कारण तो फलंदाज देखील सुरुवातीला बीट झाले. त्याच्यानंतर मग कीपर यांना देखील चेंडू ते पकडू शकले नाहीत. आणि आता वरुण राजाचं अगदी जी रिमझिम जो पाऊस आहे तो देखील मैदानामध्ये गरजतोय आणि पडतोय देखील. मोठा फटका काहीच नाही. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल आहे. फाईनचा जो खेळाडू आहे फाईन लेगचा खेळाडू तो मात्र त्या ठिकाणी तैनात होते. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अतिशय वेगानं या ठिकाणी देखील 2 रन्स मिळत आहेत. हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिला बॉल एक्स्ट्राज होते. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती दुहेरी रन्स आले. आणि आता या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये आज जो रिमझिम पाऊस आहे ज्याच्यामध्ये बॅटिंगकडे थोडंसं कठीण जाऊ शकतं परंतु यावेळेला कठीण नाहीये. अशक्य असं काहीच नाही राहुल आगरेसाठी. एक चांगला चेंडू त्याच्यावरती एक चांगला प्रहार षटकार. आयुष कोथरकर याच्यावरती देखील आक्रमण आता राहुल आगरेच्या माध्यमातून केले जाते. पुढचा बॉल असेल आणि यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड बॅक टू बॅक दुसरा 6 आलाय राहुल आगरे. रन स्कोर कार्ड वरती 48. ऑफस्टॉपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला कमबॅक आहे. मागचे 2 बॉल होते. एक आकुडे टप्प्याचा होता त्याच्यानंतर एक पुलन लेंथ होता. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2 6 आले. त्याच्यानंतर थोडीशी आता लाईन बदलली आहे. आता ऑफस्टॉपच्या थोडं बाहेर घेतलाय बॉल. स्कोरबोर्ड आता 48-48 या आकड्यावरती जाऊन स्थिरावलेलं दिसतंय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे या षटकातील. इथे फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना इथे 6 रन्स मिळणार आहे षटकाराला. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातील. एक नवीन खेळाडू आहे. नवीन गोलंदाज आहे. हरकत नाही कारण इथून कालच्या दिवसामध्ये देखील काही बॉलिंग केली होती. कमालची गोलंदाजी आणि इथून तर शिकायला मिळतं एका नवीन गोलंदाजाला. परंतु पुन्हा एकदा या बॉलवरती देखील राहुलच्या बॅटमधून 6 रन षटकार. स्कोरबोर्ड मात्र 60 या आकड्यावरती पोहोचले. 60 रन्स.
3 ओव्हरनंतर 60 रन स्कोरबोर्ड वरती. चौथा षटक पुन्हा संतोष एजन्सी या टीम कडून अक्षय निवाते ज्या टीमचा महत्वाचा एक खेळाडू आहे. अक्षय सिद्धार्थच्या विरोधामध्ये अक्षय निवाते राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहेत. हवेला हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक टीमच्या अमेय पवार एका हाताने चेंडूला पकडण्याचं मोठं धाडस केलं गेलं होतं. अगदी रनिंग कॅच पकडण्याचं या ठिकाणी आपण बघतोय. तर एकंदरीत चांगलीशी गोलंदाजी होती. एक जीवनदान देखील मिळाले. आता इथे मात्र बघा चेंज ऑफ पेस कमी गतीचा बॉल. अगदी सुरेख गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून संतोष एजन्सी या टीमचा एक महत्वपूर्ण गोलंदाज सिद्धार्थ केसकर. एक चांगली पारी आपल्याला त्याची देखील पाहायला मिळते. पूल केले आहे. आता यावेळेला चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, परंतु नाही. जोपर्यंत चेंडू पकडण्यासाठी जाईल त्याच्या अगोदर चेंडू मात्र अगदी लँड झाला होता. 2 रन्स मिळतील, परंतु एक्स्ट्राचे रन्स देखील असणार आहेत. 2 घेतलेत. प्रयत्न 3चा झाला आणि तिसरी धाव कंप्लीट आहे. 65 या 3च्या माध्यमातून स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. 65 याकडे होती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. राहुल लागरे ज्याने 7 बॉलमध्ये 27 रन्स बनवलेत, जे का मागच्या ओव्हर